महाबोधी महाविहार जे या आमची जी मित्रमंडळी आहे, बौद्ध मित्र परिवार यांनी एक अन्नधान्य सहयोग समिती निर्माण केलेली आहे आणि त्या अन्नधान्य सहयोग समितीचे आमचे पदाधिकारी रिटायर्ड ACP राजरत्न बनसोड साहेब आहेत, जितूजी बनसोड आहे, दीपकजी वासे आहे, प्रदीपजी बनसोड आहे, बाबाजी बोरकर आहे, रवींद्र ठोरेजी आहे, दीपक वासेजी आहे, सांकी डोंगरेजी आहे, विक्रांत गजबीजी आहे, सुरेश दादा मेश्राम आहे, भूषण लोखंडे आहे आणि सुजित अंडरसार आहे आणि इतरही आमची जे मित्र परिवार आहे त्यांच्या सहयोगाने आम्ही महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या याच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्ही इथं पोहोचलो आहे आणि त्याचा सांगण्याचा उद्देश त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ या आमची जी मित्रमंडळी आहे, बौद्ध मित्र परिवार यांनी एक अन्नधान्य सहयोग समिती निर्माण केलेली आहे आणि त्या अन्नधान्य सहयोग समितीचे आमचे पदाधिकारी रिटायर्ड ACP राजरत्न बनसोड साहेब आहेत, जितूजी बनसोड आहे, दीपकजी वासे आहे, प्रदीपजी बनसोड आहे, बाबाजी बोरकर आहे, रवींद्र ठोरेजी आहे, दीपक वासेजी आहे, सांकी डोंगरेजी आहे, विक्रांत गजबीजी आहे, सुरेश दादा मेश्राम आहे, भूषण लोखंडे आहे आणि सुजित अंडरसार आहे आणि इतरही आमची जे मित्र परिवार आहे त्यांच्या सहयोगाने आम्ही महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या याच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्ही इथं पोहोचलो आहे आणि त्याचा सांगण्याचा उद्देश आमचे बनसोड साहेब ACP रिटायर्ड ACP राजरत्न बनसोड हे आपल्याला पुढची माहिती देतील. आमचं ध्येय आहे की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन अब अतिशय और अभिनंदित करू. या आंदोलनाला आम्ही सर्व आमच्या नागपूरचे सर्व मित्र मंडळी आम्ही एकत्र येऊन एक सहयोग समिती तयार केली व महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरता बुद्धगया येथे जे आंदोलनाकरता लोक जमलेले आहेत, आदरणीय बंदे लोक आणि इतरही लोक इथे आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला त्यांच्यासाठी अन्नधान्य आम्ही पुरवठा करावा असा आमचा सर्व मित्रांचा हेतू, आमच्या सहयोग समितीचा हेतू आहे आणि त्याकरता आम्ही 9 टन इथून अन्नधान्य आम्ही पुरवठा करणार आहोत. 16 तारखेला इथून ट्रकने 9 टन अन्नधान्य घेऊन जाणार आहोत. सोबत आम्ही सर्व सहयोग समितीचे लोक जाणार आहोत. ती आक्रमक रूपाने आम्ही घेणार आहोत, कारण की कोणी जर हल्ला करत असेल तर प्रति हल्ला करण्याची ताकद या समाजामध्ये आहे. परंतु आम्ही तिथे हे करण्याच्या उद्देशातून नाही चाललो. आता तिथं आम्ही शांतीपूर्ण आमचा हा जो कार्यक्रम आहे, कारण की आंदोलनकारी बसलेले आहे, त्या लोकांवर अशा प्रकारचे तुम्ही असं जे व्यवहार करून राहिले, जे बाहेरचे या राज्यातच नाही पण या देशातल्या प्रत्येक राज्यातनं तिथे लोक आलेले आहेत आणि या देशातूनच नाही तर प्रत्येक देशातनं तिथं आपले प्रतिनिधी म्हणून तिथं या आंदोलनाला सक्रिय सहभाग म्हणून येत आहे. असं असताना तिथले जे स्थानिक काही जे आहे विशिष्ट जातीचे लोक ते या प्रकारे करतात, तर ही चांगली गोष्ट नाही, पण याचा अंत कुठे ना कुठे होईल. मोदी भगवान बुद्ध की सारी दुनिया जानती है. वहाँ पे भगवान बुद्ध को ज्ञान प्राप्त हुआ था और ये दुर्घटना ये पहली बार ऐसा हुआ है जब से इस देश में शायद स्वातंत्र के पहली बार हुई है. तो ये बिहार जो है बिहार सरकार की इसमें इन्होंने 7 लोगों की समिति अभी तक के वो चल रहा है, जिसमें कलेक्टर अध्यक्ष रहता है और 3 हिंदू और 2 बौद्ध.
जबकि ये इस देश में सभी जितने भी मंदिर है, गुरुद्वारा है, मस्जिद है, जैन मंदिर है, तो जिन जो धर्म के मंदिर है, मस्जिद है, जो भी है, तो पर्टिकुलर हिंदुओं का अगर मंदिर होगा तो हिंदू के लोग रहते हैं कम्युनिटी में, जैन होंगे तो जैन के, मुस्लिम होंगे तो मुस्लिम होंगे। तो हमारा सब बौद्ध का जो बौद्ध का मंदिर है, बौद्ध की वो कम्युनिटी में सिर्फ बौद्ध लोग रहना चाहिए, इसमें बौद्ध के ताबे में मिलना चाहिए। उस वक्त जो एक्ट उन्होंने किसी प्रकार का किया हुआ था और उस एक्ट के मुताबिक चल रहा है, जबकि संविधान उसके बाद में 1950 में जब संविधान दिया हुआ, तो संविधान जब लागू हुआ तो ये सब उसके पहले के जितने भी एक्ट होते हैं वो सब ऑटोमेटिकली ये रद्द हो जाते हैं। ऐसा है, इसलिए हमारे जो आंदोलनकारी है और हम लोगों की भी चाह ये है कि ये हम लोगों को दी जाए।